ब्लीच आणि डिटॅन एकत्र करायचं नाहीये. दॅट इज मेन थिंग. ब्लीच आणि डिटॅन तुम्ही एकत्र करू शकत नाही. तुमच्या चेहऱ्याची पार वाट लागून जाईल. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आपण सध्याचा जो विषय चालू आहे दॅट इज ॲक्ने स्कार्स. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ॲक्ने स्कार कशामुळे होतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की ॲक्ने स्कारवरती होम रेमेडी काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघितलं की ॲक्ने स्कारसाठी होम केअर काय असायला पाहिजे. होम केअर, होम रेमेडी हे करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही फक्त सलॉन ट्रीटमेंटवरती म्हणजे अवलंबून राहू शकत नाही. सलॉन ट्रीटमेंट तुम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी मिळणारच आहे 100%, पण सलॉन ट्रीटमेंट तुम्ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तुम्ही करणार आहात. पण होम केअर आणि होम रेमेडी ह्या तुम्ही घरी रोज किंवा रेग्युलरली अल्टरनेट डे तुम्ही करू शकता. तर आजचा जो आपण सब्जेक्ट आहे आपला दॅट इज ॲक्ने स्कारसाठी आपण सलॉन ट्रीटमेंट काय करायला पाहिजे. तर आता ॲक्ने स्कारसाठी सलॉन ट्रीटमेंटसाठी तुम्ही आलात तर तुम्हाला भरपूर ट्रीटमेंट तुम्ही करू शकता आणि तुम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी मिळू शकतो. फर्स्ट इज लाईक डिटॅन, सेकंड इज लाईक ब्लीच, अँड थर्ड इज क्लीनअप, अँड फोर्थ इज फेशियल. यापैकी तुम्ही सगळंही करू शकता किंवा अल्टरनेटली करू शकता. आता आपण असं म्हणूया की ब्लीच आणि क्लीनअप आपण करू शकतो. जर एखाद्याचं स्किन खूप जास्त ऑइली आहे, त्याच्यामुळे पिंपल्स भरपूर आहे, त्याच्यामुळे त्याला डाग भरपूर पडलेले आहेत, शी कॅन गो फॉर ब्लीच. ब्लीच नंतर ते लोक क्लीनअप करू शकतात किंवा ते लोक फेशियल पण करू शकतात. जर डिटॅन करत असेल तर डिटॅन आणि क्लीनअप पण करू शकतो आपण, डिटॅन आणि फेशियल पण करू शकतो. ब्लीच आणि डिटॅन एकत्र करायचं नाहीये. दॅट इज मेन थिंग. ब्लीच आणि डिटॅन तुम्ही एकत्र करू शकत नाही. तुमच्या चेहऱ्याची पार वाट लागून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला ब्लीच, क्लीनअप ऑर फेशियल किंवा डिटॅन, क्लीनअप ऑर फेशियल तुम्ही आयदर ऑफ दॅट ह्यातलं करू शकता. आता जर तुम्ही स्पेसिफिक फेशियलचा विचार जर केला तर मी सजेस्ट करीन जनरली की विटॅमिन सीचं जनरली तुम्ही फेशियल करू शकता किंवा विटॅमिन सीचं तुम्ही क्लीनअप करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ब्राईटनिंग व्हाईटनिंग इफेक्ट पण चांगल्यापैकी मिळतो. तुमचे स्कार्सचे जे स्पॉट्स आहेत त्याची म्हणजे त्याचा पण इंटेन्सिटी त्याची कमी होऊन जाईल. त्याचा जो डार्कनेस जो आहे तो कमी होऊन जातो आणि ऑटोमॅटिकली तुम्ही आता कसं क्लीनअप आहे, सगळं स्क्रब पण येतं, त्यामुळे तुम्हाला ते पण फायदा मिळतो. तर फेशियल जरी केलं विटॅमिन सीचं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतो. आता माझ्या सलॉनमध्ये सुद्धा फेशियल्स भरपूर आहे. विटॅमिन सीचे 3 ते 4 फेशियल्स आहेत. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम लाईक 800, 1000 रुपयापासून ते 1500, 2000, 3000 ह्याच्यामध्ये सगळ्या रेंजमध्ये विटॅमिन सीची फेशियल्स आहेत आमच्याकडे आणि विच आर गिव्हिंग व्हेरी 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 गुड रिझल्ट्स. त्याच्यामुळे विटॅमिन सीचं तुम्ही कुठलंही फेशियल करू शकता. तुमचं स्किन जर ऑइली आहे तर तुम्ही ब्राईटनिंग किंवा तुम्ही इन्स्टा फेअर किंवा तुम्ही जे तुमच्या स्किनला आपण म्हणतो ना ब्राईटनिंग फेशियल्स, तर दॅट ऑल्सो वी कॅन चूज की ज्याने तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतो. तर त्याच्यामुळे व्हाईटनिंग फेशियल्स ऑर विटॅमिन सी फेशियल या दोघांपैकी तुम्ही कुठली फेशियल करू शकता. जर तुम्ही हायड्रा फेशियल जर केलं अलॉंग विथ दॅट तर दॅट इज ऑल्सो गोइंग टू गिव्ह यू सुपर्ब रिझल्ट्स. तर त्याच्यामुळे तुमच्यावर आहे, असं नाही की फक्त कुठली तरी भारीतली फेशियल केलं रिझल्ट येईल. तुम्ही अगदी बेसिक स्क्रब जरी केलं सलॉनमध्ये किंवा बेसिक क्लीनअप जरी केलं अलॉंग विथ डिटॅन किंवा अलॉंग विथ ब्लीच, यू आर गोइंग टू गेट सुपर्ब रिझल्ट अलॉंग विथ दॅट. तर त्याच्यामुळे ज्याला कोणाला ॲक्ने स्कारचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. होम रेमेडीज पण करा, होम केअर पण करा आणि सलॉन ट्रीटमेंट पण करा. तुम्हाला इमिजिएट आणि इन्स्टंट रिझल्ट याच्याने मिळून जाईल. तर असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की फॉलो करा आणि प्लस मला सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स रेग्युलरली येत जातील आणि तुम्हाला तुमच्या स्किनबद्दल, तुमच्या हेअरबद्दल जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काय बेनिफिट तुम्हाला हवेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती रेग्युलरली मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.